काय बुवा पहिलाच सांगितलेलं आहे मी तुका चांगलाच म्हणतोय आणि ठीक आहे तू म्हणजे तुझ्यापर्यंत तू बारीक केलं एवढं म्हणजे तुका अजिबात नाव ठेवलं नाही पण तुला सांगितलंच गाणी घुसवली असं तू आधी इला किती वाजता या जाग्यावर हा अरे पहिला आपण आधी शेण खावचा नसता तू सिंगल बाईसाठी दुसरीकडे गेला आणि असं आम्ही 7:30 वाजल्यापासून आयोजकांनी आमका टाइम दिलेला होतो 7:30 वाजता इथे हजर राहायचं आणि 8 वाजता बारीक स्टार्ट हो कमी तू 9 वाजता सगळं देशील आणि मी फक्त माझा प्रार्थना रूपक आणि भजन 1 तासच केला आणि तू पण 1 तासच केला आणि मागा सांगलं अरे दुसऱ्या 12 म्हणण्याची थोडीशी तरी माझी नियत ठेव ना तुला गाणी आवडत आहे तू नको तू नाही कशा एखाद्या रागाचं गाणं म्हणतं तुका तुझ्या गुरुने दिलेली नाही का तुझा मला भय होता ना आमच्या आता आम्ही म्हणतो ग आपल्याला जे प्रेझेंट एवढ्या ह्या भजन श्रोते असं इथे चांगले चांगले ते आयोजक सुद्धा याच्याकडे 5 वर्षापासून कार्यात्मक ते मला म्हणाले 5 वर्षापासून मी राजेश मी डबल बँडच्या क्षेत्रामध्ये मी भजन मी ऐकतोय शैलेश परब उत्कृष्ट गायक असत ते आजच्या डेटला त्यांची माझी पण बारी झाली पण कशी बारी झाली पण तू मला सांगतो तुला आवडत नाही तर तुला आवडत नाही तर तू सोडून दे ना विषय दुसऱ्याचा आवडत नाही तर दुसऱ्याचा चांगला बघण्याची कधी पण फायदा आणि दुसऱ्याचा चांगला बनवून ना दुसऱ्याचा चांगला बघितला तर आपला भला नेहमी होता तर आपल्या 4 पटीन भेटता तर परमेश्वरावर बसला पण दुसऱ्याचा चांगला मला भया या जगात कोण नाही कोणाचो कोण नाही कोणचा नाही डाळाभात कोणचा आमचा समाधान अरे जगाचा चालक श्रीरामासारखा पती असून सुद्धा सीतेचे हरण झालं रावणाने तिला पळवून नेले हा बरोबर आता राग येतो पाणी वगैरे तुला ह्याच्या पाहिजे सुखाची तुला पाणी नाही मरे ही पाहिजे तुला ते आयोजकांनी एवढा ते म्हणजे चांगला इथे नियोजन केलं नाही 7 वाजताचा योग सांगला नाही आणि 1 तास लेट येतो आणि मागोवर जर तू गाणी घुसवतात म्हणा मी काय रागाच्या बाहेर गाणी घुसवलंय काय कोणी पण भजन स्वतःनी सांगायचा रागाच्या बाहेर काही गाणी घुसवत नाही आणि मी स्वराच्या तू काय गायन केलं सगळ्या लोकांना समजला काय तू स्वरात किती आवाज मॅच केलं काय केलं सगळ्या लोकांना समजलं एवढे तू भारी करतो एवढा तू भजन सम्राट स्वतः समजतोस ना आम्ही भजन सम्राट नाही आहोत पण तू स्वतः भजन सम्राट समजतोस ना मोठं म्हणजे काय ऑड म्हणजे मोठं बुवा आम्ही तू असा समजा नको तुला सांगणारे कोणतरी गावठी जाणते मला काहीतरी नवीन गाणी घुसवलंस आणि काय केलं मला सांग शिकतात तू घुसवायची ना त्याच्यामध्ये गाणी आमचे परम मित्र आणि माझे एकदम खास मित्र ज्यांनी मला आज डोंबिवलीमध्ये भजन भवन सारख्या ठिकाणी एक व्यासपीठ उपलब्ध होते असे अभिषेक परब बुवा त्यांचे ते आगमन झाले आणि त्यांचे सहकार्य माझ्या मंडळातर्फे मी त्यांचे लाख आभार मानतो धन्यवाद दुसरी गोष्ट तू मला काय गावकराचं काहीतरी मागायची सांगितलं मी तुला गावकर किंवा काही विषय म्हणणार नाही तू स्वतःच गावकर समजतो मग मगाशी गावकर की बरोबर बाहेर गेलं 9 वाजता तो गावकर की घरी होतं सीतेचे हरण जगाचा चालक श्रीरामासारखा पती असून तर सीतेचे हरण झालं अभिमन्यूचा एवढे म्हणजे 5 पांडव असून श्रीकृष्णासारखं जगाचा चालक सोबत असताना अभिमन्यूला तडफडत मारावं लागलं भीष्म ज्याच्या हातामध्ये सामर्थ्य किती सामर्थ्य बलवान होता तो तरीही त्याला शरशय्येवर मरण यातना सोसाव्या लागला त्याच्यामुळे तू कोणाचा ऍक्सिट तू मागं काहीतरी बोलायचं असेल त्या तुला समजावून सांगतोय मी त्या भानगडीत पडा नको मी जेवढं बरं तेवढं वाईट असेल माझा माहित तुला आता पेट होतो त्या चेहऱ्यावर दिसता होतो काय पडलं चेहरा एकदम पेटा नुकतला जाता अरे भाईला तो दाखव ना आपण लोकांना भजन देऊया ना काय बोला त्याच्यात आणि तू गाण्याचा सांगितलं लोकांनी मला सांगायचं सांगितलं नाही असतं ना तू गाणी म्हणजे स्वराच्या बाहेर तुझ्या पायाविषयी गाणं म्हटलंस काय गाणं म्हटलं गाण्याच्या स्वर एकतरी वाजवलं बरोबर भजन करून पहिला शिकायचा तू भलं मोठं स्पर्धा मारला आणि काय काय केलं माझ्या जास्त त्याच्यावर वाच्यता करूची नाही पण लक्षात ठेवायचा की गजर माझ्याकडे जो गजर सुद्धा असा पण तरी पण माझ्याकडे भारी असा हा वेळेचं महत्व अरे वेळेचं महत्व प्रत्येकाने ठरलं तर वेळेचं महत्व कसं असतं बघा एका वर्षाने तो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करून जर शेवटी नापास झाला ना तर त्याला ते वेळेचं म्हणजे 1 वर्ष अभ्यास केल्याचं ते वेळेचं महत्व त्याला समजतं एका महिन्याचं महत्व ती 9 महिन्याची गरोदर बाई असताना आपण जिच्या पोटी आपण जन्म घेतो त्या मातेला जर 9 महिन्याच्या काय नरक यातना तिला भोगाव्या लागतात तिला 1 महिन्याचं महत्व तिला समजतं एका दिवसाचं महत्व
एका दिवसाचं महत्व आहे 400 किंवा 500चा रोजगार जो प्रायव्हेट कंपनीत काम करता विचारो त्याला माहिती पडतं 400 किंवा 500 किंवा एका तासाचं महत्व काय आहे ते. एका मिनिटाचं महत्व जो व्हॉट्सअपवर प्रवास करतो ना एसटीचा ज्याच्या एक तास एसटी भेटत नाही गावच्या ठिकाणी त्याला माहित असतं मायबाप प्रेक्षक हो. आणि एका सेकंदाचं महत्व ऑलिम्पिक मध्ये बघा जो धावपटू असतो जो ऑलिम्पिक पटू असतो जर तो ऑलिम्पिक मध्ये हरला तर त्याला ते एका सेकंदाचं महत्व माहित पडतं. म्हणून मी 1 तासाचं पहिलं भजन केलं होतं आणि आता मी चालू केला 11 वाजता. मी बरोबर मला आयोजकांनी सांगावं अर्ध्या तासामध्ये गजर संपवतो की अर्ध्या तासामध्ये गजर संपवणार आयोजकांनी फक्त सांगावं. पण पहिलं वेळेचं बरोबर समोरच्या बोला पण पाहिजे आणि मला पण पाहिजे. आपल्या पंचरत्नांचा बघा पंचरत्नाने आपल्याला जो भजन वारसा घालून दिला त्या पंचरत्न म्हणजे कैलासवासी बुवा परशुराम पांचाळ कैलासवासी बुवा चंद्रकांत कदम कैलासवासी बुवा विलास बुवा पाटील काशीराम परब बुवा आणि खोपकर बुवा आणि खूप सारे म्हणजे भजनाचे बादशाह होऊन गेले. पण त्याचं थोडंसं मी आपल्यासमोर एक गाणं बोलायचा प्रयत्न करतोय. परशुराम पांचाळ त्यांनी खरोखर आपल्या संगीतावर प्रभुत्व एवढं गाजवलं आणि लाखो भजन प्रेक्षकांना त्यांनी असं म्हणजे खेळवून ठेवलेलं होतं. ज्यावेळी परशुराम पांचाळ बुवांची आणि कदम बुवांची डबल गाणं चालायच्या त्यावेळी परशुराम पांचाळ बुवांना सुतार बोलायची धमक फक्त डॅडी म्हणजे आमचे चंद्रकांत कदम बुवा यांच्यामध्ये होती. कारण तेच फक्त त्यांना सुतार बोलू शकत होते. त्यांच्या गाण्याची काय होती म्हणजे बघा त्यावेळी गाणी कशी चालायची सुतार बरोबर गाणं भजनातून बोललं जायचं प्रबोधन केलं जायचं. मी पंजाबमध्ये एक गाणं सादर करतो आपल्यासमोर. तू सुख करता तू दुःख हरता ज्यांनी आपल्या गाण्यावर एवढं पब्लिकला खुश केलं होतं बा गाणं कसं वाटलं त्या गाण्याला आपण न्याय दिला पाहिजे. पण कुठल्याही बोलचा आपण प्रेझेंट करतो त्या गाण्याला स्वर आणि आपला आवाज त्या गाण्याला न्याय द्यायचा कधी गाण्यावर कधी अत्याचार करू नये कोणी. म्हणजे माझी इकडे बरेचसे बुवा लोक असतील बरेचसे गायक असतील मी एवढा मोठा कोण तानसेन नाही पण मी स्वर आणि माझी पेटी एकदम तालबद्ध असतं. अभिमानाने सांगणार मी कारण मी स्वराच्या वेळी कधी गायकच करणार नाही. मी छोटा कलाकार आहे आणि आमच्या गुरुचं पण तेच सांगणं आहे की कुठेही भजन करा पण संगीत लोकांना संगीत द्यायचं. अरे का आपण बडबडला एकामेकाची उडी तुडी काढली काय त्याच्यामध्ये या मी 4 गाणी एक्स्ट्रा म्हणले त्याने 4 गाणी कमी म्हटल्या काय त्याच्यामध्ये फरक पडतात. पण ती चांगलं बघण्याची आपली क्षमता होईल माझी पात्रता मी दुसऱ्याचं बरं बघण्याची माझी क्षमता असेल तर मग
त्याचा पण बरा होता आणि अजून माझ्यापेक्षाही हुशार होता म्हणजे काहीतरी चांगला होता. आमचे कदम बाबा काय बोलायचे, 1 2 3 धरून ठेचीन हाता कावलंस तर विलासभाऊ पाटील, कैलासवासी विलासभाऊ पाटील ज्यांनी आज आपल्या भजन संप्रदायाचा झेंडा अवघ्या भारतातच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे तर लंडन पर्यंत जाऊन त्यांनी पोहोचवला. असे आमचे विलासभाऊ पाटील, काय त्यांची गाण्याची त्यांची पेटीची कला काय होती, त्यांच्याही बघा पेटीची कला मी आपल्याला दाखवतोय का. भजनाला भंगाला टाळ मृदुंग संगतीला पेटी असे साथीला ऐकवितो पेटीची कला. पेटीची कला ऐकवितो पेटीची कला ऐकवितो पेटीची कला. भांडूपची शान काशीराम परब जिथे कधीच असं म्हणजे डायरी वगैरे आता तरी आम्ही डायरी घेऊन जातो लिहून प्रत्येक ठिकाणी. सुश्राव संगीतकार लोकप्रिय गीतकार सोनू निगम यांच्याकडून हे माझ्यासाठी 100 रुपयाचा बॉम्बरचं पाठवलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचे ज्येष्ठ बंधू प्रकाश मानकर यांच्याकडे 200 रुपयाचा बॉम्बरचं पाठवलंय. बघा इथं म्हणजे आता ते आम्ही कधी डायरीवर लिहून नोट करून परत याच्याबद्दल सांगायचं तर ज्या ठिकाणी बसली त्या प्रसंगावर त्यांच्या गाणी लिहायची त्यांची तयारी होती. त्यांच्या ठिकाणी गायला मी आपल्यासमोर सादर करतो. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा
वाह रे वाह हो वाह रे वाह रे वाह हो वाह रे वाह अशी पंचरत्नांच्या घरामध्ये जिथं संगीत आणि खरोखर एकदम हृदयाला भेटणारी अशी गाणी त्यावेळी गायली जायची. आणि आज काय हे 2020च्या माध्यमातून तुझा काय आणि माझा काय ह्याच चालला. तसंच आता मागास पासून एवढा मोठा सांगला त्या मागे स्वामींचा बराच काय काय सांगा होतं. पण त्या जिथं स्वामी मंदिर आहे ज्या घरामध्ये स्वामी बसले तिथे जाऊन बघितलं काय काय आता आई लोकांच्या घरी गेलं त्या काहीच नाही आपलं सर खुर्ची अरे त्या घरात पूजा असत त्याची स्वामींची मूर्ती बसली तिथे जाऊन दर्शन घेतलं काय. आज आपण ज्या आयोजकांनी आपल्या दोघांना निमंत्रित केलं इथे इथं त्यांच्या घरी म्हणजे घराच्या मध्ये त्या म्हणतात ना आपल्या गावामध्ये घोड्यात पाहायला होतो. माका सांगतो ते एवढा मोठी गाणी गुजर ते प्रार्थना किती पाण्याची म्हटलं हा का नाही दिसला ना. म्हणजे मी कधी तर खाणार म्हणजे बघा तिला केलं सवाय ही वृत्ती नितीन बा सोडून द्या. चांगल्यात चांगला आणि सुरुवातीला सांगितलंय सगळ्या प्रेक्षकांसमोर सांगितलेलं होतं की नितीन बाबांचं गायन खूप चांगलं आहे. मला आणि मी कोणाची चौकशी करीत नाही. माझं संगीत माझ्याकडे आहे. कोणाला मी आजपर्यंत कोणी म्हणजे माझ्या ओळखीच्या लोकांनी सांगावं की नितीन बाबा कसो अरे काय अरे ते परब बुवा पण असत धुरी बुवा पण असत उमेश सावंत बुवा असत दिव्याचे बरेचसे बुवा कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. पण माझं हे कधीच हे नाही. मी कधी कोणाची चौकशी करत नाही की नितीन भाऊ कसं काय करतो माझा ऐकत काय रे. आपल्याला जे येतं ते आपण करायचं आहे बरोबर नवली. कारण ज्याच्याकडे भजन आहे त्याला बोलायची गरज नाही आणि ज्याच्याकडे भजन नाही तो आपलं बस तशीच ना मगाशी तुझ्या पाय रेसी अरे सुवरपेली गाण्याचे नाव शिकायचे हा. म्हणजे मी चांगला म्हणून तुझं वाईट बोलला अशी त्या गाणं आता मी त्या विषयावर मी बोलणारच ना. आता येथील आयोजक बघा त्यांच्यावर मी गाणं बोलतोय. सन्माननीय भजन स्वरानंदाचे पदाधिकारी अभिषेक परब माहुली यांच्याकडून माझ्याकडे 100 रुपयाचा बहुमोल पारितोषिक आलेले आहे. तसेच आमचे भलकेपटू साईगौड यांच्याकडे 100 रुपयाचा बहुमोल पारितोषिक आलेले आहे आणि आमच्या कोरस मंडळीसाठी 100 रुपयाचा बहुमोल पारितोषिक मंडळाच्या वतीने धन्यवाद. अभिषेक माहुलीला गुरु दत्तात्रय उदंड आणि उदंड आयुष्य देऊ या परमेश्वराच्या मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय. कारण डोंबिवलीमध्ये बरेच कार्यकर्ते आपल्याला राबवत असतात भजन स्वरानंदाच्या माध्यमातून भजन हितवर्धक भजन मंडळाच्या माध्यमातून आणि त्यांचे सहकारी सुद्धा खूप चांगलं म्हणजे एकदम सांगा म्हणजे तेवढं बोलायला तेवढं कमी आहे त्या माऊलींबद्दल. खूप म्हणजे मला तर तिथे मी आता 4 महिन्यात मला एवढा त्यांनी रिस्पेक्ट दिला ना मी खरोखर माऊली तुमच्या चरणाशी नतमस्तक आहे. त्यांच्याकडे एकदा टाळ्या वाजवून त्यांच्याकडे टाळ्या. आणि हे आयोजकांना गाणं मी माझ्या स्वतः मी रचून लिहिलेलं आहे. कोपरगावी स्वामी समर्थांचा कोपरगावी स्वामी समर्थांचा होतोय जय जयकार बघा होतोय जय जयकार स्वामी भक्त हे नाम गाजले
त्यांच्या घरात गेल्याशिवाय समजायचं नाही. आपण पहिलं त्यांच्या घरातच आपण नाव विचारलं तर आपण मोठे भजन सम्राट ना. हा? शिवरायांच्या भूमीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात, शिवरायांच्या भूमीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात, शिवरायांच्या भूमीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात, शिवरायांच्या भूमीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात, स्वामी रामाच्या स्वामी गुमेची प्रचिती आली गोरगावात, स्वामी रामाची प्रचिती आली पेंडुर गावात, स्वामी रामाची प्रचिती आली पेंडुर गावात, स्वामी रामाची प्रचिती आली पेंडुर गावात. बघा, शिवरायांच्या पदस्पर्धेने आणि परशुरामाच्या पदस्पर्धेने पावन झालेल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक स्वामी भक्त आपल्याकडे एक सर्वसामान्य माणूस सन्माननीय भाऊ वायंगणकर आज पेंडुर गावची एक शान आहे. कारण प्रत्येक मला त्यांच्याबद्दल म्हणजे खूप काही बोलायचं होतं पण वेळावेळी मी बोलू शकत नाही. कारण एखाद्या गरीब माणसाविरुद्ध धावून जाणारा माणूस म्हणजे आज सन्माननीय भाऊ वायंगणकर आहे. प्रत्येकाच्या संकटात धावून जाणारे म्हणजे भाऊ वायंगणकर बुवा आहे. आज त्यांनी इथे सर्व छोटे मोठे कलाकारांना मोठे कलाकार भजन सम्राट भजन बादशाह हे सुद्धा इथे त्याच्याकडे बाहेरमध्ये भजनाचे कार्यक्रम सुरू केलेले आहेत. तर प्रत्येक छोट्या कलाकाराचा वाव देण्याचं काम या एक व्यासपीठ देण्याचं काम वायंगणकर माऊलीने दिलेलं आहे. कारण नाहीतर आजकाल कसं बघा ओळख नाही तर कुठे बाहेरचे कार्यक्रम भेटत नाही, ओळखीवरच सगळा चाललेला. पण खरोखर मी या स्वामींच्या रूपामध्ये वायंगणकर यांना पाहिलेलं आहे आणि मला त्यांनी जे कार्यक्रम दिले त्यांची पूर्ण पैशाची मी परत भेट करून जातलेलं आहे. मला त्यांनी मानधन देवा वगैरे दोघी जण सुरुवातीला पण मी त्यांना बोललो नाही मला एवढे द्या किंवा काय. आतापर्यंत माझ्यापर्यंत शैलेश परब बुवा आणि वायंगणकर बुवा यांना मी एका शब्दाने कधी बोललो नाही. मला एवढे पाहिजे तेवढं हे आमचं कामच नाही. आम्ही सिकर बने करतो, आम्ही सुपारी सांगणार नाही. तरी पण आमच्या काय काय लोक असं करणारे तुझी सुपारी मोठी असा त्याच्यामुळे आम्ही सांगितलं भेटा तुमची असेही सांगणारे लोक असतात. पण त्याचं नाव खराब करायचं. पण दुसऱ्याचं नाव ज्यावेळी खराब करतो ना त्यावेळी आपल्या पहिला दुसऱ्याचं म्हणजे दुसऱ्याचं नाव खराब करताना ज्यावेळी आपण काळं भासायला जातो आपल्या हाताला पहिलं ते काळं लागतं. हे प्रत्येक माणसाने लक्षात ठेवायचं. आम्ही तुला बोलू नाही लिहून ठेवूया माता बोललो आणि आम्ही सगळ्या पैसे आम्ही सांगूचं काम केलंय. आता लिहून ठेवशी तर मी तुला बोलत नाही आणि आता मी जेव्हा बोलत आहे तेव्हा काही बोलले तेवढं बस हा त्याच्यावरच करतो आता बारीक पेट मग बघूया. हा छोटा माणूस आहे. मी छोटा एका गावातून आला म्हणून मी तुमच्या गावामध्ये कार्यक्रम करतो. पण त्या म्हात्रे साहेबांनी सुद्धा त्यांची वाहवा केली की नेहमी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कारण एवढी साधी गोष्ट नाहीये की कुठल्याही दुसऱ्याच्या गावात जाऊन आपण एवढे मोठे कार्यक्रम करायचे. कारण वर्षातला 3 ते 4 डबलपणाचे कार्यक्रम हे माऊली करून घेतात आपल्या इथे या व्यासपीठावर. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन स्वामी समर्थ
त्यांच्या पाठी सर्व पूर्वजांची पुण्य आहे, पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून आज हे एवढं चांगलं काम इथे करताय. कारण एवढी चांगलं असं म्हणजे एवढं व्यासपीठ एवढं म्हणजे कार्यक्रमाचं नियोजन करून एवढं हे सादरीकरण करणं एवढं म्हणजे कार्यक्रम करून घेणं एवढं सामान्य हे नाही. त्याला कुठेतरी पूर्वजांची पुण्य आहे पाहिजे. त्या स्वामी समर्थांचा एक आपल्या पाठी खंबीर असा पाठिंबा पाहिजे. आज त्यांच्या आई त्यांच्या मातोश्री म्हणजे आमच्याही मातोश्रीच त्या छाया माऊली त्यांच्या वडिलांनी जन्म घेतला आणि संचिता वहिनी यांच्या साथीला सुखाने संसार करतायत. पण त्या संचिता वहिनीचं पण कार्य एवढं महान आहे. मला माहिती आहे 11 दिवस इथे गणपतीला त्यांच्याकडे 11 दिवस पूर्ण गेल्या वर्षी 21 महिन्यांचे कार्यक्रम झाले होते आणि 21 महिन्यांच्या कार्यक्रमांना ज्या माऊलीनं इथं महाप्रसादाचा कार्यक्रम एकटीने करून घातला त्या माऊलीसाठी काय होणार आहे बघा. कारण हे एवढं काम नाही होणार, एवढं साध्य नाही. कारण हे सर्व स्वामी करून घेते त्या कुटुंबाकडनं. ही स्वामी सेवेचा प्रसाद आहे हा. कारण स्वामी नावात एवढी ताकद आहे. पण ते फक्त प्रामाणिकपणे घेतलं पाहिजे. असं म्हणे नाही भाव आणि म्हणे देवा मला भाव असं नाही. आपल्या गेल्यानंतर आपण म्हणायचं नाही तर दुसऱ्या काही नावं ठेवायची हाच चालला होता बस. त्याला मला गेल्याना वाईट बऱ्याच्या पाठी खूप जण असतात. बऱ्याच्या पाठी खूप असतात आणि चांगल्याच्या मागे म्हणजे काय वाईटाच्या मागे त्याला सपोर्ट करणारे पण खूप असतात. पण बऱ्याच्या मागे कोणा बरं असतं कोणाला भगवत नाही बघा. याचं चांगलं बरं म्हणजे मला तर याची प्रचिती आलेली आहे प्रत्येक गोष्टी. त्याविषयी आम्ही जास्त बोलत नाही. दोन गोंडस भर त्यांच्या वेळीवर जन्माला आले. एकाचं नाव तेजस आणि दुसरा त्यांचा चिरंजीव वेदांत. किती म्हणजे एकदम सुखी कुटुंब असेल बघा. त्या स्वामींची कितीही दिले त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी स्वामींनी त्यांना प्रसाद दिला. हे सर्व संसार सुखाचा करत असताना त्या मुलांचं आज वेदांत ना म्हणजे चांगल्या पेटीचे कडे त्या उगवता तारा आज भजनाच्या माध्यमातून तो या भजन करण्याची सेवा करतोय. चांगला उत्कृष्ट गायन करतो. अशी दोन्ही त्याची मुलं एकदम या वायनाड कुटुंबियावर त्या स्वामीची एवढी प्रकट म्हणजे एवढे कृपाशीर्वाद आहेत की ते सांगावे तेवढे कमी आहेत बघा. हा Bye.